नमस्कार. आज 28 मार्च 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे. पटसंख्या वाढीसाठी करमाफी, शिक्षण विभागाकडून विविध शिफारसी. जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांना ग्रामपंचायतीमार्फत करमाफी, पट वाढवणाऱ्या शाळांचा सन्मान, अंगणवाडी सक्षमीकरण आणि शाळा जोडणे, इंग्रजी विषयावर भर आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे अशा शिफारसी राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत. व प्रशासकीय उपाययोजना अहवालात काही प्रशासकीय उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत. जसं की त्यात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्या रिक्त जागा भरून प्रशासकीय यंत्रणा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक समूह साधन केंद्रात किमान एक आदर्श शाळा विकसित करणे, बीट स्तरावर शैक्षणिक केंद्रांची स्थापना करणे याबाबत काही प्रस्ताव त्यांनी सुचवलेले आहेत. व अशा मार्फत पहा, जिल्हा परिषद शाळांची जी घटती पटसंख्या आहे त्याला परत एकदा रिवाईव्ह करण्याचं काम केलं जाणार आहे लवकरच. व ही अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे पहा, कारण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स ज्या पद्धतीचं शैक्षणिक सुविधा देत आहेत पहा, त्यात जर आपण गव्हर्मेंट शाळांमध्ये तशा पद्धतीची सुविधा जर दिल्या तर ते आपल्यासाठी खूप बेटर असेल. व भारतीय संविधानामधील आर्टिकल 21A आठवू शकता तुम्ही, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला काय आहे तर मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा, बरोबर. मग यासाठी या ज्या 16 शिफारसी करण्यात आलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. व अशा पद्धतीने जर या शिफारसीचा जर परिपूर्ण अंमलबजावणी जर झाली तर नक्कीच पहा, जिल्हा परिषद शाळांना रिवाईव्ह केलं जाऊ शकतं हे आपलं इथं नक्कीच लक्षात येतं. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांचे की आपले या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक मार्गदर्शन करणार आहेत. व त्यांचा एक आर्टिकल येईल पहा, म्हणजे आजच्या वृत्तपत्रामध्ये ते आलेलं नाही आहे, मे बी उद्याच्या लेक्चरमध्ये तो आर्टिकल कव्हर केला जाईल. व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत आहे? आर्टिकल 19. ओके, पॉईंट लक्षात ठेवू शकता. पुढे चला, भडक्या आधीच दर नियंत्रण, पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटर मागे 10 रुपयांची कपात. आता भडक्या आधीच दर नियंत्रण, त्यानंतर तुम्हाला कालची बातमी आठवू शकता तुम्ही, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना आणि हिंगोली यांच्यामार्फत एक आदेश देण्यात आला होता पहा, की 200 रुपयेपर्यंतचंच पेट्रोल बाईकर्सना मिळेल व 2000 रुपयेपर्यंतचं पेट्रोल जे आहे ते 4 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्ससाठी देणार होते. पण तो निर्णय जो आहे तो मागं त्यांनी घेतलेला आहे. का तर आपल्या देशामध्ये पुरवठा साठा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही PIBची रिपोर्ट्स वगैरे जर पाहिली तर आपल्या देशामध्ये आज घडीला 60 दिवस पुरेल इतकं ऑइल आहे व फक्त 30 दिवस पुरेल इतकं LPG आहे. ओके, ही थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन आहे. मग आता पहा, आपल्या देशामध्ये ऑइलचा पुरवठा कसा आहे? कमी आहे व मागणी अगदीच जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल की सर, मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार ऑइलच्या किमती कमी होतील की जास्त होतील? तर अगदीच पहा, ऑइलच्या किमती तर वाढणार आहेत, बरोबर. पण आपल्याला तुम्ही पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर ऑइलच्या किमती कसं दिसत आहेत? वाढलेल्या आहेत का? तर बिलकुल नाही. सध्याला आपण पाहता स्टेबलच आहेत. ओके, मग हे असं का झालेलं आहे? तर पहा, केंद्र सरकारने ऑइलच्या किमती वाढू नये यासाठी काही कार्य केलेले आहेत. ते जसं की पहा, पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटर मागे 10 रुपयांची कपात त्यांनी केलेली आहे. आता तुम्हाला आठवत असेल, GST पेट्रोल आणि डिझेलवरती लागलं का? तर बिलकुल नाही, GSTच्या अंतर्गत येत नाहीत. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. UPSC पण परीक्षेला याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जे दारू किंवा अल्कोहोल, तुम्ही ड्रिंक अल्कोहोल जे म्हणता तुम्ही, त्यावरती पण GST लागत नाही. ओके, व मग या दोघांवरती काय लागतं? पेट्रोल डिझेल, त्यानंतर जे अल्कोहोल आहे त्यावरती काय लागतं? तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके, हा कर तिथं नक्कीच लावतो. व व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कोणाला जातो? तर राज्य सरकारला जातो. त्याच्यानंतर यावरती आणखीन एक सेज लागलं जातं पहा, ह्या व्हॅल्यू ॲडेड टॅक्सवरती. म्हणजे आता पहा, 100 रुपयेचं पेट्रोल आहे. ओके, 100 रुपयेच्या पेट्रोलवरती पहा 10 रुपये काय केलं जातं? स्टेट गव्हर्नमेंट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावतं. मग आता 100 + 10 = किती होतील पहा? 110 रुपये इथं काय होतं? पेट्रोलची किंमत होते. मग याच्यावरती केंद्र सरकार काय करतं पहा? 10 रुपये सेज लावतं. ओके, मग याची किंमत किती होतात पहा? 110चे 10% किंवा अगदी 10 रुपये असंच तुम्ही कन्सिडर करा, कारण लवकर समजायचं आहे. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स फक्त स्टेट गव्हर्नमेंट घेतात. ओके, मग याच्यावरती म्हणजे तुम्ही म्हणाल की सर, पेट्रोल डिझेलवरती सेंट्रलचे काही टॅक्सेस नसतात का? तर बिलकुल असतात. यालाच तुम्ही काय म्हणता? सेज म्हणता पहा. व हे सेज कोण लावतं? तर केंद्र सरकार लावतं, जे की डायरेक्टली केंद्र तिजोरीमध्ये जातात. मग हे 110 पेट्रोलची किंमत, पेट्रोलची मूळ किंमत, त्याच्यानंतर पहा व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जे की स्टेट गव्हर्नमेंटचं टॅक्स असतं, हे दोघांची मिळून किंमत होते पहा 110 रुपये. मग त्याच्यावरती सेज लावतं
केंद्र सरकार, व असं करून 10 रुपये केंद्र सरकारचं चार्ज झालं तर किती किंमत होणार आहे, 120 रुपये तुम्हाला पेट्रोल इथं दिसतं. मग आता केंद्र सरकारने काय केलेलं आहे पहा, हे जे उत्पादन शुल्क आहे त्याची त्यांनी 10 रुपयामध्ये कपात केलेली आहे. आता उत्पादन शुल्क आपल्याकडे म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ते भरपूर असतं. ओके, आता अगदी जर तुम्ही पाहिला तर 50 ते 60 रुपयेच आपल्याला ते पेट्रोल पर प्रमाणात तिथं बॅरलनुसार वगैरे मिळतं. परंतु भारत देशामध्ये आल्यानंतर पहा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर तिथे टॅक्स लावतात. व ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं पहा, व कोविड-19ची सिच्युएशन आपल्या देशामध्ये होती, मग उद्धव ठाकरे यांनी जे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे ना ते कमी केलं नव्हतं पेट्रोल डिझेलवरती. त्यामुळे पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट तत्कालीन वेळेस खूप ओरडायचे की महाराष्ट्रामध्ये प्राइजेस कमी करत नाहीत किंवा उद्धव ठाकरे हे निर्णय घेत नाही. तर इथून काय व्हॅल्यू ॲडेड टॅक्समधून राज्याचं तिथं उत्पादन होत असतं किंवा एक राज्याची तिजोरी तिथं भरत असते. या कारणानिमित्त पहा, कोणी पण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कमी करायला तयार होत नाही. परंतु पहा, आता केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने काय केले आहेत, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स त्यांनी 10 रुपये कमी केलेले आहेत. ओके, पहा, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 21.90 रुपयावरून 11.90 प्रति लिटर आणि डिझेलवरील शुल्क 17.80 रुपयांवरून 7.80 रुपये प्रति लिटर करण्यात आलेले आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जे होतं ना ते आता पूर्णतः कमी झालेलं आहे. म्हणजे 10 रुपये त्यांनी कमी केलं. मग 10 रुपये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कमी केलं म्हटल्यानंतर सेज पण तिथं आता कमी केला जाईल. ओके, आता हे सेज काय असतं, तर टॅक्सवरती टॅक्स लावणं म्हणजे सेज असतं. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. व हे सेज लावण्याचं नेमकं कारण काय असतं, तर त्यांनी काय म्हणतात, केंद्र सरकार काय म्हणतं की आम्हाला दुसरं काहीतरी काम करायचं आहे. तुम्ही जे पेट्रोल पंपावरती जाऊन पेट्रोल डिझेल वगैरे भरत आहात ना, मग त्यावरती आम्ही सेज लावणार व त्या सेजमधून आम्ही काय रस्त्यांची बांधणी वगैरे करू, यासाठी पाहताना सेज लावलं जातात. ओके, म्हणजे टॅक्सवरती ते टॅक्स लावलं जातं. एवढं पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, सेज. मग आताच राज्य सरकारने काय केलेले आहेत किंवा केंद्र सरकारने आदेश दिल्यामुळे 10 रुपये जे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे ना ते कमी केलं गेलेलं आहे. मग 10 रुपये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स कमी केलं म्हटलं तर अगदीच पहा, मार्केटमध्ये तर किमती आता मी म्हटलं तुम्हाला 50 ते 60 रुपये एवढंच आपलं पेट्रोलचं मूळ किंमत असते. पण त्यावरती टॅक्सेशन एवढं लावलं जातं ना की ती जी किंमत आहे ना, जरी इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राईस इन्स्टेबिलिटी जरी असली तरी आपल्या देशामध्ये स्टेबल प्राईस राहावे यासाठी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि सेज असतं. मग आता केंद्र सरकारने तर म्हटलेलं आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आपण कमी केले आहेत, तरी देखील मुळात किमती तेवढ्याच आहेत. त्याचं नेमकं कारणच हे आहे की तिकडे इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राईस इन्स्टेबिलिटी जरी असली तरी आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्सनुसार पहा त्याच्या किमतीला आपण सध्याला तरी स्टेबल ठेवलेलं नक्की आहे तिथं. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, आता एकदा ही सिच्युएशन जर संपली ना त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये त्यांनी आणखी नक्कीच फेरफार वगैरे करू शकतील. ओके, त्याच्यानंतर सेज तिथं नक्कीच वाढवला जाऊ शकतो. कारण पहा, ज्यावेळेस एकदा किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या जर किमती वाढल्या ना तर ते आपल्यासाठी पुन्हा नॉर्मल होत जातं. ओके, व नॉर्मल होत झाल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वतःची तिजोरी भरतात. म्हणजे यामधून कोणालाच इम्पॅक्ट नाही, तर जनतेला नक्कीच याचा इम्पॅक्ट आहे. पण सध्याला वॉर लाईक सिच्युएशन आहे किंवा आणीबाणीची परिस्थिती आहे, या निमित्ताने आपण सर्वजण सहकार्य करणं हेच गरजेचं आहे. आय होप ही बातमी तुम्हाला समजली आहे की पेट्रोल डिझेलच्या किमती सध्याला का वाढत नाहीत. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राईस स्टेबिलिटी जरी नसली तरी देशामध्ये प्राईस स्टेबिलिटी नक्कीच आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर चित्रफितीची सत्यता स्किप करू शकता, अशा बातम्या तुमच्यासाठी गरजेच्या नाही आहेत. ओके, नेक्स्ट आहे वनव्यांनी जंगले होरपळली, 3 महिन्यात 8,500 घटना. पहा, राज्य आणि वनवे इथे देण्यात आलेले आहेत व सर्वात जास्त वनवे जी लागलेली आहेत ती महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्र 8,500 वनवे, ओडिसा 7,900 वनवे, त्यानंतर तेलंगणा 7,000 वनवे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, मेनसाठी पण गरजेचं आहे. त्याच्यानंतर वनव्यांची जे प्रकार आहेत किंवा वनवे आपल्यासाठी कुठे गरजेची पण असतात पहा, जसं की राज्यात 25% वनक्षेत्रात तेंदूची झाडे आहेत. आगीनंतर चांगली पालवी फुटते आणि चांगल्या प्रतीची तेंदू मिळते, त्यामुळे 30 ते 40 दिवस आधी आगी लावली जातात. विदर्भात मोह तेंदू सर्वाधिक असल्यामुळे वनव्याच्या घटनाही आपल्या राज्यामध्ये अधिक आहेत. व जूनच्या दरम्यान पहा तेंदू आपला म्हणजे अगदीच संकलनाचा हंगाम चालू होईल. मग त्यासाठी आतापासूनच तिथं पहा वनव्यांची परिस्थिती आपल्याला दिसत आहे. ओके, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सरकारकडून 858 कोटी रुपयांचे 2 संरक्षण करार करण्यात आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, पण सध्याला तिकडे आपण जायचं नाही. हल्ले तीव्र करण्याचा इस्रायलचा इशारा, इराण ही युद्धावर ठाम, वाटाघाटी सुरू नसल्याचे स्पष्टीकरण. त्यानंतर संघर्षामुळे सैन्य कोलमडू शकते इस्रायल, IDF प्रमुखांचा इशारा, मनुष्यबळाची कमतरता. पहा, इराणने एकीकडे 12
च्या पुढील मुलांना पण तिथे सैन्यामध्ये भरती करायला सुरुवात केलेली आहे. तसंच इस्रायल पण म्हणत आहे की आता सैन्य भरती करावं लागेल, कारण मनुष्यबळाची तिथं कमतरता त्यांच्याकडे पण आलेलीच आहे. ओके, त्यानंतर जयशंकर इन G7 पहा, आर्टिकल्स आलेले नाहीत, त्यामुळे थोडंसं थांबा. एखाद्या वेळेस आपला म्हणजे काही महत्त्वाचं जर ठरलं G7मध्ये, पहा G7 कंट्रीजचे आपण पार्ट नाही आहोत. ओके, इंडिया इज नॉट पार्ट ऑफ G7 कंट्रीज, पण आपले मित्र फ्रान्स यांनी आपल्याला बोलावलं, यासाठी जयशंकर यांनी सहभाग नोंदवलेला आहे. किंवा पहा, याच्यापूर्वी पण प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी G7मध्ये भाग घेतच आलेले आहेत. ओके, पण आपण त्यामध्ये मेंबर नाही आहोत. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट. तरी देखील पाहूयात आपण G7 कंट्रीजच्यामधून आपल्याला काय प्राप्त होतं किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये त्याचा काय फायदा होईल. तत्पूर्वी आपल्यासाठी हे गरजेचं नाही, स्किप करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे, बुक रिव्ह्यू आलेले आहेत, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे ChatGPT. प्रश्न, मूल समाज माध्यमे वापरते हा नसून समाज माध्यमे मुलांना वापरतात हा आहे. त्यामुळे दोष फक्त एकट्या पालकांचा वा मुलांचा नसून व्यवस्थेचा आहे. व यासाठी आपल्याला USAची इथं केस स्टडी देण्यात आलेली आहे. मी काय म्हटलं, मूल समाज माध्यम वापरते. ओके, म्हणजे जो लहान बाळ आहे आपलं, तो समाज माध्यम वापरतं असं नाही आहे, तर समाज माध्यम मग मुलांना वापरत आहेत. आता पहा तुम्ही, आपल्यापैकी म्हणजे अगदीच आपल्या मित्रमैत्रिणींची नक्कीच लग्न वगैरे झालेली असतील व त्यांना छोटे बाळ वगैरे झालेलेच असतील. मग आपल्यापैकी तुम्ही पाहू शकता कितीतरी म्हणजे अगदीच फ्रेंड सर्कलमध्ये कितीतरी असे आहेत ज्यांच्या लहान मुलांचा जन्म झाल्याच त्याचं अकाउंट वगैरे तिथं काढलेलं आहे. ओके, प्रिन्स किंवा प्रिन्सेस अशा पद्धतीने तिथं नक्कीच त्याचं अकाउंट इंस्टाग्रामचं झालेलंच आहे ओपन, बरोबर. मग ते इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती पहा, त्या मुलांची जे लहान बाळ असतं त्यांची प्रोफाईल पिक्चर नक्कीच दाखवली जाते. त्यानंतर पहा, त्याची जसं तो मोठा होत आहे ना, तसं त्याची आयडेंटिटी तिथे इंस्टाग्रामवरती असू द्या किंवा फेसबुकवरती, खास करून तर इंस्टाग्रामवरती तिथं आयडेंटिटी बिल्डअप केली जात आहे. याला तुम्ही नक्कीच मान्यता देत आहात. त्याच्यानंतर अगदीच दुसरीकडे गेल्यानंतर स्नॅपचॅट पण आहे. पहा, स्नॅपचॅटवरती तुम्ही स्नॅप काढून अगदी दुसऱ्या व्यक्तींना वगैरे पाठवत असता, म्हणजे तो जो बाळ आहे आपलं, तो मोठा होत जातं. अगदी तशा पद्धतीने तुम्ही त्यांची काय करतात, प्रोफाईल तिथं तयार करून देत आहात. ओके, व याचा जो डाटा आहे किंवा हे जे अल्गोरिदम आहे ते कोणाला समजत आहे. पहा, आता सध्याला मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आलेलं आहे. मग जसं तुम्ही पिक्चर्स काढता, जसं तो बाळ मोठं होत जाईल, तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे किंवा डाटा इंटरप्रिटेशनद्वारे जी मशीन आहे ती मशीन लर्निंग अगदीच करेल. पाहावं, त्याला समजेल की हा जो बाळ आहे तो मोठं चालून कोणत्या म्हणजे किंवा त्याचा चेहरा कसा असेल किंवा तो कोणत्या विचारसरणीचा होईल, कारण त्याचे पॅरेंट्स कोणत्या विचारसरणीचे आहेत, हे सर्व ना तो अल्गोरिदमवरून ठरवून जाईल. ओके, मग आता इथे पहा, तो बाळ अगदीच 4 ते 5 वर्षाचा किंवा अगदी आपण समजूयात 14 वर्षाचा झाला. ओके, म्हणजे आता त्याचं जन्मल्यापासूनच त्याचं अकाउंट काढलेलं होतं त्याच्या मम्मीने, लहान असताना 1 वर्षाचा असताना त्याचं अकाउंट आहे, तर आता तो 14 वर्षाचा झालेला आहे. मग 1 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत त्याची पूर्ण आयडेंटिटी इंस्टाग्रामवरती बिल्ड झालेली आहे किंवा स्नॅपचॅटवरती त्याची आयडेंटिटी आता बिल्ड झालेली आहे. पहा, मग 14 वर्षामध्ये गेल्यानंतर त्याला नक्कीच साहजिक आहे, सध्याला ऑनलाईन लर्निंग आहे, ही लर्निंगमुळे नक्कीच इथे त्याला मोबाईल वगैरे घेऊन दिलं जाईल. मग स्मार्टफोन घेऊन दिल्यानंतर तो स्वतःचं अकाउंट इथं इंस्टाग्राम वगैरे लॉग इन करेल. मग इंस्टाग्रामवरती लॉग इन केल्यानंतर त्याला रील्स कसे येतील, तर त्याचं जे पूर्वीचं अल्गोरिदम त्याच्या आईवडिलांनी सेट करून दिलं होतं ना, तशाच तिथं रील्स त्याला प्राप्त होतील, बरोबर आहे. मग इथे पहा, मूल समाज माध्यम वापरत आहे का समाज माध्यम मुलांना वापरत आहे, तर अगदीच पहा, मुलांना समाज माध्यम वापरत आहेत. कसं, तर पहा, आता तुम्ही पण, मी याच्यापूर्वी पण भरपूर उदाहरण दिले किंवा तुम्ही पण हे ऑब्झर्व केलं असाल. आता तुम्ही जर म्हणाल ना, कॉलवरती तुम्ही बोलून पहा आपल्या मित्रांना की मला शूज घ्यायचा आहे, ब्लॅक शूज वगैरे, तुम्हाला इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला ब्लॅक शूजच्या ॲड नक्कीच दिसतील तिथं. फ्लिपकार्ट असू द्यात, अमेझॉन असू द्यात, म्हणजे गॅरंटीड दिसतील, म्हणजे यात काही दुमत नाही आहे. पहा, मी भरपूर वेळेस ऑब्झर्व केलं आहे. किंवा ब्लॅक टी शर्ट म्हणा, ब्लॅक शर्ट म्हणा, असे तुम्ही उदाहरण घेऊन बनवू शकता. मग तुम्हाला इंस्टाग्रामवरती ते नक्कीच मिळेल. मग इथे प्रॉब्लेम काय आहे, पहा, मूल समाज माध्यम वापरत नाही आहे, तर समाज माध्यमं मुलांना वापरत आहेत. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी किंवा अगदीच तुमचं जे विचारसरणी आहे ती बदलण्यासाठी पण याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला 2016ची USAची इलेक्शन माहिती असतील. पहा, ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले होते व तिकडे कोण होता, रशियाने डोनाल्ड ट्रम्प किंवा जे USAचे इलेक्शन होते ना, त्याला मॅन्युप्युलेट करण्याचं काम 2016मध्ये केलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प थोडेसे भडकले होते रशियाबद्दल. ओके, मग त्याचं नेमकं कारण काय होतं, तर पहा,
त्यावेळेस तर म्हणजे खूप कमी होतं अल्गोरिदम 2016मध्ये ना तेवढं जास्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे नव्हतं, पण त्याचा महाकाय रूप आज सध्याला आपल्या समोर आहे. जसं की पहा, मेटामध्ये पण मेटा AI त्यांनी टाकलेलं आहे, स्नॅपचॅटमध्ये पण स्नॅपचॅट AI आलेला आहे. ओके, म्हणजे कोणतंही सोशल मीडिया ॲप घ्या त्यामध्ये त्याला आता त्यांनी AI इन्क्लुडेड केलेलं आहे. याच्यापूर्वी AI नव्हतं तिथं. तर पहा, 2016मध्येच इलेक्शन मॅनिप्युलेट केले गेले होते. मग आता का होणार नाही? तर नक्कीच होईल. त्यानंतर मी म्हटलं ना, हा जो बाळ आहे तो 1 वर्षाचा असताना त्याची आयडिओलॉजी तयार झाली होती किंवा तो त्या फॅमिलीमध्ये वाढलेला आहे. त्यामुळे पहा, आता अगदीच 14 वर्षापर्यंत त्याची आयडेंटिटी बिल्ड झालेली आहे. बरोबर. मग ह्याचे आई वडील पहा INC बॅकग्राऊंडमधून होते, इंडियन नॅशनल काँग्रेस. मग पहा, याला व्होट करण्याचा अधिकार कधी प्राप्त होणार आहे? 18 वर्षामध्ये. मग 14 ते 18 याची आयडेंटिटी किंवा याला हे जे AI आहे, मग हे ब्रेनवॉश कशा पद्धतीने केलं जाऊ शकेल हे पहा तुम्ही. मग 14 ते 18 म्हणजे याला पुढील 5 वर्षामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. हे जर मशीन लर्निंगला किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असं समजलं व त्याला जर भारतातील इलेक्शन जर मॅनिप्युलेट करायचे ठरवले त्यांनी, तर कशा पद्धतीने मॅनिप्युलेट केले जाऊ शकतात पहा. तर 14 ते 18 या वयोवर्षाच्या दरम्यान त्याला अशा पद्धतीने इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे दाखवायचं किंवा जे आर्टिकल्स वगैरे आहेत किंवा अशा पद्धतीच्या पोस्ट दाखवायचं जेणेकरून त्याचं ब्रेनवॉश पूर्णतः केलं जाईल व त्याला पूर्णतः INCवर हेट निर्माण होईल. ओके, मग असं केल्यानंतर पहा, 18व्या वर्षी गेल्यानंतर तो मुलगा स्वतःचं पहा अगदी ब्रेन कॅपॅसिटी तेवढी डेव्हलप नाही होणार की तो स्वतःचा विचार करू शकेल. त्यामुळेच 18 ही वय ठेवण्यात आलेलं नसतं. 14च वयोवर्षामध्ये व्होटिंग राईट नक्कीच मिळाला असता, पण असं का केलं नाही? कारण ब्रेन तेवढी डेव्हलप व्हावं हे त्याचं मूळ उद्देश होतं. बरोबर. मग पहा, 14 ते 18 या दरम्यान ब्रेन डेव्हलप होत जाईल व ब्रेन डेव्हलप होत असतानाच इथे काय होणार आहे? मग पहा, नक्कीच याला ब्रेन वॉश केलं जाईल व ब्रेन वॉश झाल्यानंतर 18 वर्षाला याला व्होटिंग राईट पहिल्यांदा ज्यावेळेस मिळेल ना, लगेच तो जाऊन कोणाला करेल? INCच्या विरोधात जाऊन तिथं मतदान करेल. मग आपल्या देशाची इलेक्शन मॅनिप्युलेट केले गेले की नाही? तर बिलकुल यस, आपल्या देशाचे पण इलेक्शन मॅनिप्युलेट केले जाऊ शकतात. मग अगदी याच बेसिसवर पहा, आपल्या मुलांना समाज माध्यम वापरत आहे हे आपल्याला बेसिकली समजून घ्यावं लागेल व याची नुकतीच एक केस झालेली आहे जी की USA घडलेली आहे. आज घडीला ज्या पद्धतीने भारत देशामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, टिकटॉक, यूट्यूब आहेत ॲप्लिकेशन्स, अगदी तसंच USA पण त्या वर्क करतात. मग एक मुलगी होती, तिने म्हटलं की मी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, टिकटॉक आणि स्नॅपचॅट या सर्व कंपन्यांवरती मी केस टाकणार आहे. असं समजल्यानंतर पहा, टिकटॉक आणि स्नॅपचॅट यांनी त्या मुलीला पहिल्यांदा संपर्क करून त्यांनी म्हटले की प्लीज तुम्ही कोर्टात जाऊ नका, आम्ही तुम्हाला भरपाई देतो. असं म्हणत पहा, त्यांनी पहिल्यांदा संघ काढून घेतला. ओके, मग त्या मुलीने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप म्हणजेच कोण? मेटा कंपनी, त्याच्यानंतर स्नॅपचॅटवरती तर त्यांनी केस पहिल्यांदाच विथड्रॉ केली होती. त्यानंतर यूट्यूब, ओके, या कंपन्यांच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली व त्यांनी काय म्हटलं, कॅलिफोर्निया कोर्टामध्ये ही केस दाखल झाली होती. पहा, त्यांनी काय म्हटलं की मला या कंपन्यांनी व्यसन लावलेलं आहे. आता व्यसन कसं लावलं पहा, तर 1 ते 14 या वयोवर्षामध्ये माझं पूर्णतः त्यांना आयडेंटिटी समजली होती व माझं कशा पद्धतीने आयडिओलॉजी आहे किंवा माझं जे अल्गोरिदम आहे हे काय आहे हे त्यांना बेसिकली समजलं आहे, माझं विचार समजलेत. यामुळे ते काय करत आहेत, आता मला रील्सच्या माध्यमातून किंवा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मला काय व्यसन लावलेलं आहे जेणेकरून मी त्या व्यसनामधून बाहेर येऊ शकत नाही व माझी मेंटॅलिटी पूर्णतः खराब झाली आहे, मला आत्महत्या करू वाटत आहे, असं म्हणत त्यांनी कॅलिफोर्निया कोर्टामध्ये याचिका दाखल केली. बरोबर. मग याचिका दाखल केल्यानंतर कॅलिफोर्निया कोर्टाला पण समजलं की हे जे अल्गोरिदम आहे ते किती घातक आहे. कारण आपण ज्यावेळेस एक शब्द बोललो की लगेच ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंगमधून त्यांनी तशाच पद्धतीने व्यसन लावण्याचं काम मुलांना करत आहेत. मग कॅलिफोर्निया कोर्टाने पहा, फेसबुक, मेटा कंपनी आणि जे यूट्यूब आहे या दोघांना पण पहा 56 कोटी 81 लाख रुपयांचा तिथं दंड लावला. ओके, मग एवढा मोठा दंडापैकी पहा 28 कोटी रुपयाचा जो भाग आहे ना तो त्या मुलीला तिथं प्रदान करण्यात आला व बाकीची जी रक्कम आहे ती त्यांनी स्टेट रिझर्व्हमध्ये टाकली. मग यावरून आपल्याला काय दिसत आहे, तर हा जो पॉईंट इथं मांडण्यात आला होता की मुलं समाज माध्यम वापरत आहेत, तर हा नसून समाज माध्यम मुलांना वापरत आहेत. व हे पॉईंट आपल्याला कशावरून प्रूव्ह झालं, तर USA जे कॅलिफोर्निया कोर्टाने जो निर्णय दिला तो इथं प्रूव्ह होतो. का प्रूव्ह होतो आहे, तर नक्कीच पहा ना तुम्ही, ते आपल्याला ॲड दाखवतात. म्हणजे आपण जर आपल्या मित्रांबरोबर बोलत असताना जर ब्लॅक शूज घ्यायचा आहे असं जर चर्चा केला असाल तुम्ही व तुम्हाला जर ब्लॅक शूची ॲड येत असेल, तर तुमचं जे अल्गोरिदम आहे किंवा तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स पाहत असताना तुम्हाला ॲड रिव्ह्यू पण त्यांनी
तिथे हे करत आहेत. म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीने व्यसनाधीन तिथं लावलेले आहेत इंस्टाग्रामच्या रील्समधून किंवा यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमधून. ओके, मग हेच आपल्यासाठी आज घडीला घातक आहे. मग हे झालं पहा USA पण आपल्या भारत देशाचं मग कसं आहे, तर आपला भारत देश दुसऱ्याच धुनीत आहे, ज्याचं उदाहरण तुम्ही कालच्या न्यूजपेपरमधून पाहू शकता. काल अगदीच मी ज्यावेळेस न्यूजपेपर ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस मला प्राप्त झाला नव्हता द हिंदू, पण पहा आय थिंक 6च्या दरम्यान हा न्यूजपेपर आलेला होता. तर पहा सेंट्स अराउंड 290 नोटिसेस अ डे अंडर IT ॲक्ट, व ते कशा संदर्भात होते तर अकाउंट बॅन करण्यासाठी. ओके, आपल्या देशामध्ये दुसरं चालू आहे. ओके, आपण पर्सनल राईट्स किंवा राईट टू प्रायव्हसी याला महत्त्व सध्याला देत नाही आहात. ओके, आर्टिकल 21 अंतर्गत जो राईट टू प्रायव्हसी तुम्हाला प्राप्त झालेला आहे याबद्दल सध्याला कोणी चर्चा करत नाही आहे. तर आपण काय करत आहोत, दुसरीकडे जात आहोत. जसं की पहा, आमच्या यंत्रणा सांगतील ते खाते तुम्ही तात्काळ बंद करा, अशा पद्धतीने आपण जात आहोत. ओके, व दिवसाला 290 खाती बंद होत आहेत आपल्या भारत देशामध्ये. व तुम्हाला माहिती असेल पहा, मागच्या महिन्यामध्ये आय थिंक किंवा लास्ट वीकमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. मग त्या व्हिडिओला बंद करण्यासाठी किंवा ते सोशल मीडियावरती ज्या व्यक्तीने ती शेअर केलेला आहे व्हिडिओ, त्याला बंद करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा काम करत आहे. म्हणजे हे अतिशय दुर्दैव आहे. व कर्नाटक सरकारने निर्णय काय घेतला की 16 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना आपण सोशल मीडिया बॅनच करू किंवा ते वापरूच देणार नाही. पण हे सोल्युशन नाही आहे. पहा की अगदीच मी म्हटलं ना, लहान मुलाचं पण इथं अकाउंट वगैरे काढलं जातं. मग आपल्याला काय करावं लागेल, एकतर पहा जी शाळा आहेत त्या शाळांमध्येच जी डिजिटल लिटरसी आहे ती प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. अन्यथा पहा, जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांना तशा पद्धतीने कायद्यामध्ये बंधनात आणावं लागेल. कारण आता अमेरिकेमध्ये या कंपन्या चांगलं काम करतील. पहा, अमेरिकेत त्यांना 56 कोटीचा तिथं दंड लावलेला आहे. पण भारत देशामध्ये त्या कंपन्यानंतर तसं ते चांगलं काम करतील का, तर बिलकुल नाही करणार. कारण त्यांना माहिती आहे की ज्या देशाचा किंवा जिथे सर्व्हर आहेत ना त्या देशाचा तिथे कायदा त्यांना लागू होतो. त्यामुळे अगदी USA ती कंपनी आहे पॅरेंट कंपनी, मग USA त्यांना कायदे लागू होतात. व भारतात आल्यानंतर पहा ते कायदे वेगळ्याच पद्धतीने जातात. मग याचं बेस्ट उदाहरण जर तुम्ही म्हटलं तर पहा 1980-90च्या दशकामध्ये जे यूथ आहेत, जे सिगारेट कंपनी आहेत पहा, त्या सिगारेट कंपनी काय करायच्या, डायरेक्टली यूथला टार्गेट करण्यासाठी कॉलेज मुलं मुली यांच्या ॲड तिथं दाखवल्या जायच्या. ओके, मग अगदीच पहा WHO 1990मध्ये WHला पण जाग आली की बा हे जे होत आहे ते योग्य नाही आहे. मग 1990मध्ये WHOने तसा फरमान काढला व त्यांनी म्हटलं की नाही, तुम्हाला काय करायचं आहे तर यंग मुलं मुली यांना ॲडमध्ये तुम्हाला वापरता येणार नाही, असं त्यांनी म्हटल्यानंतर पहा कुठे आता सिगारेट त्यानंतर जे अल्कोहोल आहे यांच्या ॲडवरती बंदी आलेली आहे. अन्यथा याच्यापूर्वी डायरेक्टली ते यंगस्टर्सला वगैरे तिथं टार्गेट करायचे. व अमेरिकेत तसं होतं का, तर बिलकुल नाही. अमेरिकेमध्ये ते यंगस्टरला टार्गेट करायचे नाहीत बिलकुल, पण भारत देश किंवा आशियाई कंट्रीजमध्ये ना ती यंगस्टरला घेऊन ॲड बनवायचे. मग हे अतिशय चुकतं. पहा, म्हणजे USA वेगळं आणि इंडिया किंवा उर्वरित जो एशिया पार्ट आहे त्यांच्यासाठी वेगळं, हे अतिशय चुकीचं आहे. ओके, मग आज घडीला पण तसंच होणार आहे. पहा, ज्यावेळेस USA अशा पद्धतीने त्यांनी जर अल्गोरिदमचा वापर केला तर डायरेक्टली कॅलिफोर्निया जे कोर्टाने जो निर्णय दिला, मग अगदीच कॅलिफोर्निया न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता पहा ते चांगल्या पद्धतीने काम करतील. तिथं ते मुलाचा वापर वगैरे करून घेणार नाहीत. पण आशियामध्ये किंवा भारतामध्ये ते काम करत असताना फक्त त्यांना काय करायचं आहे तर गव्हर्नमेंटच्या विरोधात जे बोलणारी खाती आहेत ना त्यांना बॅन करायचं आहे. एवढं जरी केला तर मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, मग हे चालत नाही किंवा हे योग्य नाही आहे, हेच हा आर्टिकल सांगत आहे. व आपल्या देशामधील जनतेला हे समजायला हवं की मुलं समाज माध्यम वापरत नाही आहेत, तर समाज माध्यमं मुलांना वापरत आहेत. व ज्या दिवशी ही सर्वजण सुजाण नागरिक होतील मग त्या दिवशी पहा आपली जी व्यवस्था आहे ती पण जबाबदार धरत त्या कंपन्यांना तिथं प्रश्न विचारू शकेल. अन्यथा आज घडीला सर्वजण शांत आहेत व अगदीच आपलं जी व्यवस्था आहे ती व्यवस्था दुसऱ्याच कामात व्यस्त आहे, जी की अकाउंट बॅन करण्यामध्ये. ओके, मग हे अतिशय दुर्दैवी चालत आहे. कारण अमेरिकेनं निर्णय घेतलेला आहे, पण आपण कदाचित कधी घेऊ आहे आपल्याला बिलकुल माहिती नाही आहे. ओके, व पहा जे लहान मुलं आहेत जसं की 18 वर्षाखालील जे मुलं आहेत यांचं अकाउंट बॅन करणं किंवा अगदीच यांना मोबाईलच हातात न देणं हे योग्य सोल्युशन नाही आहे त्यावरती. याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे व द हिंदूने पण यावरती एक बेस्ट आर्टिकल दिलेला होता की तुम्ही मान्य आहे तुम्ही अकाउंट डायरेक्टली स्ट्राईक डाऊन करत आहात किंवा लहान मुलांना तुम्ही मोबाईल वगैरे वापरू देणारच नाही हे तुम्ही म्हणत आहात, पण हे परमनंट सोल्युशन नाही आहे किंवा हे ब्लँकेट बॅन इज द नॉट सोल्युशन. तर तुम्हाला काय करावं लागेल तर हे जे कंपनी आहेत ना त्यांना थोडंसं आवर घालणं गरजेचं आहे. तुम्ही कंपन्यांना आवर घालायचं सोडून डायरेक्टली जर जनतेला आवर घालत असाल तर पहा सार्वभौमत्वावर किंवा आपलं जे मूलभूत अधिकार आहेत आपल्या भारतीय नागरिकांचे त्याच्यावरती दगा इथं नक्कीच येत आहे. पाहूयात, एक व्हिजन नक्कीच येईल आपल्या पण देशाला किंवा हे जे सर्व काही चाललेलं आहे ते नक्की बदलेल अशा पॉझिटिव्ह होपने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करूयात. नेक्स्ट आहे भारताची आयफोन भरारी चीनवर भारी. आता
हे थोडंसं इथं चांगलं दिलेलं आहे पहा, म्हणजे पॉझिटिव्ह जरी असलं तर याच्या विरोधात थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करेन. आज घडील तुम्हाला माहीत आहे हा आपला पॅराभार, त्यानंतर वरती आहे चायना. व याच्यापूर्वी काय व्हायचं पहा, चायनामधून सर्व फोन वगैरे इम्पोर्ट केले जायचे किंवा आयफोन पण पूर्वी पहा चायनामधूनच यायचे. त्याच्या मागे लिहिलेलं असायचं मेड इन चायना, ओके, किंवा असेंबल्ड इन चायना अशा पद्धतीने आहे ते. सॉरी, डिझाईन बाय कॅलिफोर्निया असं काहीतरी आहे आयफोनवरती, ते पाहिल्यानंतर समजेल. पण महत्त्वाचं पॉईंट इथं काय आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर पहा त्यांनी आयफोनवरती किंवा जे चायनामधून जे माल इम्पोर्ट केलं जाणार आहे त्यावरती त्यांनी लावले 120% टॅरिफ. बरोबर. व भारत देशावरती पहा अगदी याच्यापूर्वी पण 3% टॅरिफ होतं, पण आपलं जास्तीत जास्त झालेलं किती होतं पहा, मागे 50% टॅरिफ झालेलं होतं. मग मला सांगा फायदा म्हणजे चायनाकडून मोबाईल घेतलेला फायदा आहे का इंडियाकडून? तर नक्कीच पहा इंडियाकडून फायदा आहे. ओके, मग त्यासाठी जी आयफोनची भरारी असू द्या किंवा जी स्मार्टफोनची भरारी असू द्या, ती भारतातून एक्सपोर्ट केलेलं जाणाऱ्याला तिथं जास्त फायदा होत आहे अमेरिकन्सला. ओके, त्यासाठी पहा आज घडीला जे भारताचं एक्सपोर्ट आहे स्मार्टफोनमध्ये ते वाढलेलं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर पहा उद्याही ज्यावेळेस अमेरिका चायनावरती जर सँक्शन लावली, ओके, मग त्याला फायदा कोणाचा आहे तर इंडिया ही मोठी मार्केट आहे. बरोबर. मग चायना काय करतं पहा, सगळा जो माल आहे तो भारतामध्ये डंप केला जाऊ शकतो. व भारताच्या फॅक्टरीमध्ये अगदी तो मेड इन चायनाच माल असेल, पण भारताच्या फॅक्टरीमध्ये त्याला पाठवल्यानंतर पहा इथं असेंबल्ड केलं जाईल व असेंबल्ड इन इंडिया हे टॅग लावलं जाईल व अमेरिकेत ते विकलं जाईल. जेणेकरून पहा आपल्या देशामध्ये चायनाकडून ज्यावेळेस वस्तू आपण मागवतो त्यावेळेस जास्त टॅक्स नाही आहे. बरोबर. मग आपण काही चायनासोबत टॅरिफवर वगैरे खेळत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपण चायनाला टक्कर वगैरे देऊ शकत नाही आज घडीला. बरोबर. मग यासाठी आपण काय करतो, चायनामधून 100 रुपयाची वस्तू घेतो विकत व 100 रुपयाच्या वस्तूला आपण प्रोसेस करतो व 150 रुपयाची ती वस्तू होते व ती 150 रुपयाची वस्तू इंडिया बाहेर गेल्यानंतर पहा अमेरिकेत गेल्यानंतर ती होते 50 रुपये टॅरिफ लावलं त्यावरती, तर 200 रुपयाची ती वस्तू अमेरिकन्सला मिळते. पण तीच जर वस्तू चायनाने चांगल्या पद्धतीने बनवून जर अमेरिकेला डायरेक्टली एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तर ती 300 रुपयाला होते. मग यामध्ये चायनाला पण माहिती आहे की आपण डायरेक्टली आता अमेरिकन्सला ती वस्तू देऊ शकत नाही. मग त्यामुळे चायनाने पण हा निर्णय घेतलेला आहे पहा. म्हणजे हे इनडायरेक्ट आहे, असं डायरेक्टली बोलता येणार नाही पहा फॉरेन पॉलिसीमध्ये, पण इनडायरेक्टली तुम्हाला हा पॉईंट लक्षात घ्या की चायनाला पण इथं तोटा आहे डायरेक्टली एक्सपोर्ट करण्यामध्ये. मग त्यासाठी त्यांनी पण इंडियाची साथ तिथं दिलेली आहे. ओके, हे एवढंच महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. बाकी पहा असा प्रश्न बिलकुल विचारला जाणार नाही, फक्त तुम्हाला हे मधलं जे पॉलिटिक्स आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. व इथे आकडेवारी दिले, पण असा प्रश्न येऊ शकणार नाही. व तुम्ही आपलं छोटंसं ब्रेन आहे, एवढं जास्त तणाव वगैरे यायला नका देऊ. बाकी जी महत्त्वाची बातमी असेल मी ती सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पुढे चला, इथे नेक्स्ट न्यूज आहे का आपल्यासाठी. त्यानंतर पहा केंद्राकडून पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आलेला आहे. आता ही विंडफॉल टॅक्स काय असतं तर ते लक्षात घ्या, विंडफॉल टॅक्स. ओके, तर आता पहा हा आपला प्यारा भारत व इथं आहे रशिया. ओके, त्याच्यानंतर आपण रशिया आणि इंडिया बस झाले 2 राष्ट्र तुम्हाला लक्षात घ्या. तर पहा आपण काय करतो, रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करतो. बरोबर. मग रशियाकडून ऑइल इम्पोर्ट केल्यानंतर या ऑइलला अंबानी काय करतात, प्रोसेस करतात. बरोबर आहे. मग आपल्याला रशियाकडून ऑइल मिळालं पहा 100 रुपयाला, डन. मग आपण प्रोसेस त्यावरती केलं, म्हणजे त्यावरती प्रोसेसिंगचे चार्जेस जर आपण ठेवले पहा 50 रुपये, तर ह्या ऑइलची किंमत आता लेटेस्ट किंमत किती झाली, 150 रुपये या ऑइलची प्रोसेस्ड ऑइलची किंमत झाली. बरोबर. मग आता इथे पहा कोणता देश घेऊयात आपण, इथे आहे ब्राझील. ओके, आता ब्राझीलला आपण भारत सरकारचं नाही करत, तर हे ब्राझील आहे असं लक्षात घ्या तुम्ही. ओके, मग ब्राझीलला ना आता आयात करायला कोणतीही दुसरी कंपनी उरलेली नाही आहे किंवा आयात त्यांच्याकडे घटलेली आहे, कारण सध्याला इस्रायल आणि इराणचं जे युद्ध चालू आहे त्यामुळे ब्राझीलला ऑइल पुरवठा होत नाही आहे. मग ब्राझील काय करेल पहा, अगदीच सर्व प्रयत्न करेल. मग तो बोलेल भारतामध्ये येईल व भारत देशामध्ये इथं 150 रुपयाला जे ऑइल आहे ना, मग ते काय म्हणेल पहा, जे भारतीय किंवा अंबानी यांनी जे ऑइल प्रोसेस केलं होतं, अंबानींना त्यांनी फोन करून म्हणतील बाबा तू भारत देशामध्ये ते ऑइल विकू नको 150 रुपयाला, तर तू मला ऑइल दे, मी तुला 250 रुपये देतो. एका ऑइलच्या बॅरलवरती मी तुला 250 रुपये देतो, तू प्लीज भारत देशामध्ये ते ऑइल न विकता तू मला डायरेक्टली एक्सपोर्ट कर, कारण माझ्याकडे पण शॉर्टेज आहे सध्याला. मग असं म्हटल्यानंतर अंबानी यांना जर लालच आलं व त्यांनी म्हटले पहा 150 रुपयाचं ऑइल जी आहे ती मला 250 रुपयाला जर विकलं तर तिथं 100 रुपयाचा डायरेक्टली फायदा आहे व भारत देशामध्येच ते विकलं तर डायरेक्टली पहा फक्त 20 ते 30 रुपयाचा फायदा आहे. मग ते निर्णय काय घेऊ शकतील पहा, तर नक्कीच फॉरेन मार्केटमध्ये आपलं विकायला बेटर आहे असं म्हणतात पहा, डायरेक्टली ब्राझीलला ते ऑइल विकू शकतात.
बरोबर. मग ब्राझीलला ते ऑइल विकल्यानंतर भारतामध्ये जी भारतामध्ये ऑइलची जी घसघस लागणार आहे, मग त्याचं काय? किंवा आपण आत्मनिर्भर नाही आहोत ना ऑइलमध्ये, मग ह्याला कसं सामना करायचा? मग यासाठीच पहा भारत देशाने काय म्हटलं, हे आपण विंडफॉल टॅक्स लावूयात. पहा याच्यापूर्वी पण लावलेलं होतं, पण या वर्षीच्याच बजेटमध्ये त्यांनी विंडफॉल टॅक्स कमी केला होता. आता विंडफॉल टॅक्स लास्ट इयरच्या बजेटमध्ये त्यांनी विंडफॉल टॅक्स बंद केलं होतं. यानंतर आम्ही विंडफॉल टॅक्स लावणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं, की लगेच त्यांना पहा आता परत वेळ आली आहे विंडफॉल टॅक्स लावण्याची. का? तर अगदीच पहा, तुम्ही भारत देशामध्ये ऑइल इम्पोर्ट करून परत दुसरीकडे तीच वस्तू म्हणजे भारतीयांना न विकता जर दुसऱ्या राष्ट्रांना जर विकत असाल, मग ही जी वस्तू तुम्ही 250 रुपयाला विकत आहात ना, यावरती तुम्हाला द्यावा लागेल भारत सरकारला 50% टॅक्स. बरोबर आहे. मग 50% टॅक्स दिल्यानंतर पहा परत ही नक्कीच जी वस्तू आहे त्याचे प्राईस तिथं नक्कीच जास्त जातील व अंबानी यांना फायदा तिथं बिलकुल होणार नाही, कारण हे तोटाच होणार आहे. कारण 250चे 50 रुपये म्हणजे पहा तिकडून ब्राझील आपल्याला किती 250 रुपये देणार आहे, पण 250 रुपयेमध्ये हे 50% जी रक्कम आहे ना ती कुणाला द्यायची आहे? भारत सरकारला द्यायची आहे. मग अंबानी काय म्हणतील की नाही बाबा ब्राझीलला न विकण्यापेक्षा, कारण पहा तिकडे 250चा नफा जरी केला तिथं तुम्ही तर किती होणार आहे, 100 रुपयेचा जरी नफा झाला तर 50 रुपये कोण घेऊन जाणार आहे? भारत सरकार. मग यापेक्षा आपण काय करूयात, हे जे ऑइल टँकर वगैरे किंवा हे जे ऑइल आहे ते आपण डायरेक्टली भारतातच विकूयात, जिथं आपला 20 ते 30 रुपयेचा फायदा नक्कीच होईल. मग यासाठी पहा हे विंडफॉल टॅक्स लावलं जातं, जेणेकरून जे भारतातलं सामान आहे किंवा भारतातल्या ज्या वस्तू आहेत ते भारतातच विकल्या जाव्यात. व आता सध्याला सिच्युएशन पहा आणीबाणीसारखीच तयार होत आहे. मग यासाठी भारत सरकारने हे विंडफॉल टॅक्स परत एकदा त्यांनी लावलेला चालू केलेला आहे. ओके, आय होप हे पण पॉईंट तुम्हाला आता नक्की समजलेलं असेल. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट न्यूज आपल्यासाठी गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत. नेक्स्ट आहे द हिंदू. कालचा आहे द हिंदू, पण कालच्या ज्या बातम्या होत्या त्या आपण घेतलेल्या होत्या, पण 1-2 बातम्या राहिलेल्या आहेत ते लक्षात घ्या. नागालँडने कायदा पास केला आहे पहा, पण त्या कायद्याचं जे मूळ स्वरूप आहे ते आपल्यासमोर अद्याप त्यांनी ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे ही न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, न्यूज इन प्रोसेस आहे. पाहूयात याचं पुढे काय होईल. FNTA हा त्यांनी कायदा तयार केलेला आहे, न्यूज इन प्रोसेस. मग हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जर याला चॅलेंज झालं तर नक्की ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे मिसलेबलिंग ऑफ अ सुप्रीम कोर्ट हँडबुक. आता सुप्रीम कोर्ट हँडबुकबद्दल हा आर्टिकल आलेला आहे, पण ना या आर्टिकलमधून थोडंसं जास्त सुप्रीम कोर्टालाच एक काय म्हणू शकता क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर 2023मध्ये ज्यावेळेस CGI होते DY चंद्रचूड यांनी एक निर्णय घेतला होता, जो हँडबुकला त्यांनी अपडेट करण्याचा प्रयत्न केला होता. मग ती हँडबुक मार्केटमध्ये आलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ती आलेली आहे, पण ना अगदीच तुम्ही पाहू शकता CGI DY चंद्रचूड यांचे स्पीचेस पहा तुम्ही, ते अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लुएंट इंग्लिश बोलतात किंवा स्पीच वगैरे ते खूप भारी देतात. सध्याचे जे CGI आहेत पहा जस्टिस सूर्यकांत यांनी काय निर्णय घेतलेला आहे की ते जे हार्वर्ड टाईपचं जे हँडबुक होतं ना त्याला परत त्यांनी आता अपडेट करणार आहेत. ओके, मग हे अपडेट करत असताना इथे प्रॉब्लेम काय आहे की जे शब्द आहेत किंवा भारतीय न्यायालयामध्ये जी वापरली जाणारी जी शब्द आहेत ती भारतीय असायला हवीत, हा एक मूळ मुद्दा. परंतु हे हँडबुक आहे पहा कॉम्बॅटिंग जेंडर स्टेरिओटाइप्स. ओके, मग जेंडर स्टेरिओटाइप्स म्हणजे अगदीच पहा जे सुप्रीम कोर्टाची जी लँग्वेज असते किंवा सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस जजमेंट त्यांनी लिखाण करत असतात पहा, जे जस्टिस असतात ज्यावेळेस जे ते जजमेंट लिहितात ना त्यावेळेस कोणते शब्द उच्चारावेत याबद्दलचं ते हँडबुक होतं. बरोबर, मग ते हँडबुकला आता भारतीय लँग्वेजमध्ये जर लिहायचं म्हटलं किंवा भारतीय स्वरूप थोडंसं जर द्यायचं म्हटलं तर इथं खूप क्रिटिसिझम केलं जाऊ शकतं पहा. कारण याच्या पूर्वीची पण एक केस आहे ज्यावेळेस सेक्सिस्ट रिमार्क इथं करण्यात आले होते व 2010च्या नंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की याच्या पुढे सुप्रीम कोर्ट कधीही सेक्सिस्ट रिमार्क वगैरे देणार नाही. मग हे अतिशय चॅलेंजिंग आहे व आपलं यामध्ये अद्याप किंवा UPSC पण प्रश्न विचारणे, फक्त तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने सांगतोय की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे जजमेंट येतात पहा त्यावेळेस जजमेंटला खूप बोलून तोलून किंवा म्हणजे मोजके शब्द तिथे टाकणं गरजेचं असतं, कारण ती उद्या काय होतात पहा ते कायदा बनत असतात किंवा कायद्याचं स्वरूप त्याला आल्यासारखं होतं. कारण सुप्रीम कोर्ट काय आहे कॉन्स्टिट्यूशनला तो सेफगार्ड करतो. बरोबर आहे. त्यानंतर पहा डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर कोणी आणलं? सुप्रीम कोर्टाने आणलेलं आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने जे बोललं ते पत्तर की लकीर होतं, यामुळे त्याला माफी नसते सुप्रीम कोर्टामध्ये. मग तेच पहा 2010मध्ये जे झालं ते होऊ नये यासाठीच हे हँडबुक इथं परत एकदा अपडेट केलं जाणार आहे. पण परत प्रॉब्लेमच ती आहे की हार्वर्ड इंग्लिश आहे की भारतीय इंग्लिश आहे याला प्रश्न नसून तर पहा जेंडर स्टेरिओटाईप वगैरे तिथं कमी करण्यात यावे हीच एक मूळ मुद्दा सध्याला तरी आहे आपल्यासमोर. पाहूयात पुढे या न्यूजचं वगैरे काय होईल तेव्हा आपण नक्कीच पाहूयात. त्यानंतर पॅटर्निटी लीव आपल्याला भेटण्यात यावी का, असा जर तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला तर
तर तुम्ही याचं उत्तर नक्कीच इथून देऊ शकता. पहा, तुम्हाला माहिती आहे नुकतंच सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे की पॅटर्निटी लिव्ह पण देण्यात यावी व मॅटर्निटी लिव्ह या कायद्यामध्ये त्यांनी 26 आठवड्यांची महिलांना सुट्टी दिलेली आहे. पहा, पेड लिव्ह त्यांनी दिली. तर अगदी तसंच 15 दिवसांची पेड लिव्ह कोणाला आहे? पॅटर्निटी किंवा फादर्सला आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की पॅटर्निटी लिव्ह आपल्या देशामध्ये लागू व्हायला हवी का, तर तुमचं काय मत असेल तर यस, आपण पहिल्यांदा पहा याला सपोर्टच करायचं. का सपोर्ट करायचं? तर जे चाइल्ड आहे त्याला मोठं करण्यामध्ये फक्त महिलांचा अधिकार नाही, फक्त महिलांचं ते कर्तव्य नाही, तर पुरुषांचं पण बरोबरीचं ते कर्तव्य आहे. यासाठी आपल्याला काय म्हणायचं आहे की ती यस, तर पुरुषांना पण तिथं सुट्टी असावी. मग तुमच्या मते किती दिवसाची सुट्टी असावी? तर पहा, जास्तीत जास्त ही 30 दिवसाची सुट्टी असावी. ओके, मग आता जर तुम्हाला जे पॅनल आहे, इंटरव्ह्यू पॅनल वगैरे किंवा अगदी तुमच्या पण मनामध्ये जर प्रश्न पडला की जर जसं महिलांना 26 आठवड्याची सुट्टी भेटत आहे तसं अगदी आपल्याला पण 6 महिन्याची सुट्टी मिळाली तर बेटरच आहे ना. पण पहा, हे अयोग्य आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे ज्यावेळेस पुरुष म्हणजे भारतीय पुरुष घरामध्ये असतो त्यावेळेस काय केलं जातं? पहा, तो चहाची डिमांड करतो, त्यानंतर फराळाची डिमांड करतो. म्हणजे अगदी तो कोणासाठी राहिलेला आहे? महिला आणि त्या जे चाइल्ड आहे त्याची केअर करण्यासाठी तो घरी राहिलेला आहे किंवा वर्क फ्रॉम होम करत आहे. तो घरी राहिलेला आहे, सुट्टीवरती आहे, बरोबर. पण ज्यावेळेस तो घरी राहील ना, तो अगदीच ती जी महिला आहे आणि ते जे बालक आहे त्यांना नक्की परेशान करेन. ओके, व ही कोविड-19मध्ये सर्वांनी अनुभवलेलं आहे. ओके, वर्क फ्रॉम होम ज्यावेळेस झालं त्यावेळेस चहाच्या डिमांड भरपूर झाल्या, त्यानंतर स्नॅक्सची डिमांड तिथं भरपूर झाली. मग याच कारणानिमित्त आपण तिथं म्हणू शकतो 1 महिना ठीक आहे, कारण ती जी महिला नुकतंच बेबीला जन्म दिलेली आहे त्यामुळे पहा नक्कीच त्यांना उठता येणार नाही व त्यांची केअर करणं हे पुरुषांचं तिथं नक्कीच कर्तव्य आहे, बरोबर. मग जर तो 1 महिन्याच्या पुढे किंवा मग 1 महिन्यानंतर पहा ती महिला थोडं हळूहळू ती चालू शकते किंवा म्हणजे अगदी रिकवर होऊ शकते ते, बरोबर. परंतु पुरुष पुन्हा त्यांना ना ती महिला जर रिकवर झाली ना तर तो पुरुष काय करेल? पहा, त्या महिलेला नक्कीच परेशान करेल. मग यासाठी पहा 1 महिन्याची सफिशियंट आहे आपल्याला सुट्टी, पण जास्त दिवसांची सुट्टी पुरुषांना देण्यात नाही यावी. कारण आज घडीला तो जो पुरुष आहे किंवा आपला जो समाज आहे तो तेवढा डेव्हलप झालेला नाही आहे की स्त्री पुरुष तेवढ्या पद्धतीने समानता आपल्याला अनुभवता यावी. ओके, मग यासाठी तुम्ही हे म्हणू शकता. मग अमेरिकेत आहे पहा, अमेरिकेत डायरेक्टली तिथील जे युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांनी डायरेक्टली पेड लिव्ह तिथं देतात, 6-6 महिन्याची पेड लिव्ह देतात. परंतु पहा, तेथील पेड लिव्ह जरी दिली ना तर अगदीच पहा जो पुरुष आहे किंवा जी स्त्री आहे ती बरोबरीने तिथं काम करत असतात व ते स्वतःचं थेसिस पण कंप्लीट करतात पहा त्या दरम्यान. ओके, पण आपल्या देशामध्ये तसं होणार नाही आहे. तर अगदीच ज्या महिलेसाठी आपण राहिलो होतो ना त्या महिलेलाच आपण एवढं परेशान करू ना की ती महिला म्हणेल नको, यांना लवकरात लवकर नोकरीलाच घ्या, अगदी तसं होईल. मग यासाठी ते योग्य होणार नाही असं तुम्ही तिथं नक्कीच तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये वगैरे बोलू शकता. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता नक्की समजलेला आहे. त्याच्यानंतर ना आणखीन एक महत्त्वाचा आर्टिकल इथं शेवटच्या पेजवरती आलेला आहे जो की आहे जो की लिव्हिंग विलबद्दलचा आहे. तर प्लीज माझं 15 मार्चचं तुम्ही व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी सर्व पॉईंट्स डिस्कस ऑलरेडी केलेले आहेत. शक्य झालं तर प्लीज 15 मार्चचा व्हिडिओ पहा किंवा अगदी एका दिवशी परत जर ज्या दिवशी बातम्या वगैरे नसेल त्या दिवशी परत या बातमीला मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. पण 15 मार्चचं व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये हरीश राणा यांची केस मी अतिशय डिटेलमध्ये घेतलेली आहे, ते तुम्हाला नक्कीच समजून येईल. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.